रोजच्या गत आज बी राहण्यात आलेलो. रविवार असल्यामुळे कामावर सुट्टी आहे, पण आपल्याला काही घरातून सुट्टी भेटणार नाही. जरा असं निवांत झालो की काय ना काय राहण्यात काम निघत असतं. सगळ्याच राहण्यात भुईमुगाची पसर पडली आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला भुईमुगात मोकळं व्हायचं. त्यामुळे वार कुठला बी असू दे आपलं शेड्यूल एकच असतंय, सकाळी उठलं की डायरेक्ट राहणार. आज आपल्याला मोकळा वेळ होता, त्यामुळे आज आमच्या बरोबर डॉगेश बाईला बी आणलेला आम्ही. डॉगेश बाईचं काय आम्ही अजून नाव ठेवलं नाही. सगळ्यांनी एक एक नाव सजेस्ट करा, जी नाव आपल्याला चांगलं वाटेल ती आपण त्याचं नाव ठेवूया. पावसात भुईमुगाची डाळ उपटली त्यामुळे त्या बुडक्याला सगळी मातीच आहे. जेवढं शेंगांचं वजन नाही तेवढं त्या मातीचं वजन आहे. कसल्याही परिस्थिती ह्या रानातल्या भुईमुगात आपल्याला विशेष संपून टाकायचं. भुईमुगाच्या डाळ्यांचं वजन बांधायचं आणि गाडीने घेऊन तिथं घरला यायला आणलं. काय मग घरातल्या जसा जसा वेळ मिळेल तसं तसं त्या डाळ्याच्या शेंगा तोडत बसतील. मग रानातला सगळा भुईमुग मी आमच्या घरापाशी आणून टाकलेला. 4 माणसांनी मी वाटलं पाहिजे आईला ते लयच मोठा बागायत राहतोय. एकदाशी रानातलं सगळं भुईमुगाचं डाळ आपल्या घरला पोच केलं. नंतर आमच्या आईला आणि डॉगेश बाईसने आला. परत रानात आलो. उड्या मारून मारून डॉगेश बाई होते की लयच दमलेलं, त्यामुळे निवांत सावलीला पसरलेलं. हा चरी कुठं नीट धरायचं पाडची हे पोहोच रानातली काम आटपून करल्यास थोडे 1-1.5 वाजले. म्हणलं आता कुठं गरम पाणी आंघोळ करत बसायचं, त्यापेक्षा म्हणत जाऊ तल्यावर पोवायला. राज आलोय आम्ही आमच्या गावाच्या तलाव, तुम्हाला फोचा मारून नको जाऊ. दिवसानंतर आज पोहोच होतं, त्यामुळे आपल्या तलावाच्या निळ्यागार पाण्यात पोहाय आज लईच मजा आली. खरंच भावना दुनियात कुठं पण फिरा पण गावासारखं सुख आपल्याला कुठंच भेटणार नाही बरं का. आंघोळ करून घरला गेल्यानंतर कपडे बदलून परत आपल्या माळातल्या रानात निघालो. एका रानातला आपल्या भुईमुग काढून झालेला, आता दुसऱ्या रानात भुईमुग काढायला सुरुवात केलेली. माळातल्या रानात जायचं म्हटलं लय फिरून जायला लागतं, म्हणून या शॉर्टकटनं गाडी घालतो मी. पण शॉर्टकट कधी माझा पत्ता कट करेल काय सांगू शकत नाही. तसं तरी एका हाताने गाडी चालवायची आणि एका हाताने रेकॉर्डिंग करायचं मला सवय झाली. कामं करत करत तुमच्यासाठी काहीतरी कंटेंट क्रिएट करायचं, ह्यासाठी माझी सगळी धावपळ चालली आहे. आता हे आपलं माळातलं रान आणि माळातल्या रानात आपला भुईमुग काढायचा चालू आहे. आपला रस्ता लयच खतरनाक आहे, त्यामुळे माळातलं शेंगा हिथंच तोडून घरला नेणार आहे. आपल्या माळातल्या रानात सनसेटचा व्यू असला खतरनाक दिसतोय, काय बोलायचं नको. तर आपल्या एवढा भुईमुग माळातला उपटून झालाय आणि आता अंधार पडायला लागलाय. दिवस मावळाय पूर्णपणे आणि ह्यो सगळा भुईमुग पसरलेला आहे, तो सगळा तोडलेला आहे. बाकी जो तोडाचा राहिला तो इथे एका ठिकाणी ठेवलाय. आता असाच मोकळा ठेवला तर साया येऊन रातचं खाऊन जातं, त्यामुळं हे आता झाकून ठेवायचं. राहिलेला भुईमुगाच्या डाळ दडप्याने झाकून ठेवला आणि तोडलेल्या शेंगा घेऊन डायरेक्ट घरला आलो.